चला आता नदीकडे आलो होतो बांधाऱ्याकडे. आपल्या इकडं नदीचं खोलीकरण चालू आहे आपलं. काय डेंजर आहे भाऊ. एवढी मोठी आंब्याची फांदी पडली सगळ्या कायऱ्यांची वाऱ्यान वावरली. मेथीतली का? मेथीतली. हे कालचं वार वावरून पडले असं. काय करावं आता, काय करावं. अरे बापरे, इथूनच दिसू राहिली तिची दाढवी पडलेली. चला मी येतो रनिंग करून, मग बघू आपण. पायऱ्या बिऱ्या काढावं लागेल तिच्या आता. चल ग चल घंटे. इकडं रनिंग करायला आलो होतो. इथं पाय तुटला काय काय झालंय काय माहिती बाबा. अरे बापरे, काहीतरी झालेलं दिसतं हिला. कारण की आता रस्त्याची मध्ये पडलेली होती, इकडं पळली ट्रक आली म्हणून. माझ्या मध्ये या पक्षाला आहे ना पाणी बिणी पिऊन सोडावं लागत गाड्या. तस ते उडत आहे बरं का. एका भांडणं झालेलं दिसते. त्याचा एक पंख आहे ना तुटलेला आहे. त्याला घरी जाऊन आहे ना पाणी बिणी पाजतो मी आता. बघा आता यो गोल्या. चल रे गोल्या, चल 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 चल. स बघतोय. चल 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 चल. नीट 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 गाड्यात घरी. चल चल घरी घरी चल घरी घरी चल. गाड्या आहेत नीट शिस्तीत शिस्तीत शिस्तीत. रस्त्यावर शिस्तीत चालायचं. चल. या हातात पक्षी बघितलं येड्यावानी करून राहिले ते आता. याला धडक बसली का काय झालं मला कळलं नाही. रस्त्यावर होतं उडत आहे बरं. पाणी पाजा आणि वर ठेवा ते उडून जाईल. पाणी पाजा त्याला. इथं गेलं का हो बंटे, खाली बसत आहे ते. बरं झालं झाडावर गेलं. जाऊन दे आता. चटीन इकडं पाणी प्यायला. उडत होते. काय झालं त्याला आहे ना मी बघितलं असं. आणि ते गाडी गेली आणि त्याला काय रस्त्याच कडेला पळलं. मी रस्त्यात उचलेल त्याला. हवा लागली ते हे झालं झांजडलं आणि रस्त्याच्या कडेला असं उचललं. मला जाऊच तर काही नाही, असं धरूच तर काही नाही केलं त्यांनी. चला भाऊ त्या फांदीकडे जाऊन. चला मी चाललं, येता का तुम्ही? बरं बरं मी येतो जाऊन. बाबून दे चहा घेऊन. आता बाबन मी आवरतो. मावठायला जाऊन यायचं आहे आम्हाला. जाऊ आता गाडीतच जाऊ आपण मस्त. गाडी बी थोडी आहे ना. पाणी मारतो गाडीवर. मोटर चालू आहे गाडी अजून. काय वातावरण झालंय भाऊ. जसं काय पावसाळा लागलाय. इथं मस्त मोठी फांदी पडली. मी म्हणलं छोटी पडली असन. अरे इथं अवघडच झालो. ह्या इथं खोडाचीच मोडली गाड्या ती. इकडंच वजन झालं होतं वाटतं तिचं, त्याच्यामुळे थोडा अडचणी पडली इकडं. चला आता घास कापून घ्यावं लागेल. घास बी मस्त होत आलाय आता. आता नाही मावा नाही खावा नाही काहीच नाही. आता घेऊ कापून. चिंचेच झाडं कसे फुटले ते एकदम हिरवेगार. पालकाकडे चक्कर नव्हता मारला भाऊ मी. पालक मस्त आलाय आता मस्त खायला. पण ते पानं किडलेली आणि चिराव याला बघावं लागेल काहीतरी आता. इकडं तर लय आलाय भाऊ मस्त. मेथी बी आली बरं का. पण मेथी ते आता लय तुडन भाऊ. तिथं ते झाड हे करायच्या वेळेला लय येड्यावानी तोडणारी मेथी. बघा ही पालवी का भारी पालवी फुटली एकदम डेंजरच. कायऱ्याचा साडा. काय कायऱ्या पाडल्यात भाऊ. 50 कायऱ्या आहेत डायरेक्ट. आंबा आहे काय हो नाही गडे. चला आता बादली बिदली घेऊन यावं लागेल. गोणी बिनी काहीतरी. अरे बापरे लय जड फांदी ती. अहो लय कायऱ्या आहेत त्या. लय कायऱ्या आहेत येड्यावानी. 50 कायऱ्या आहेत त्या. मी आत्ता फांदी इकडे टाकली. आता ते वेचायला जाऊ थोड्या वेळाने आणि आवरा लवकर आपल्याला जायचंय. एक ते अर्धा तासात येऊ जाऊन. सकाळी 5लाच उघडतं मंदिर.
तुम्ही चला ना येऊन जा. नको ना दादा, लई राड आहे घरी. कांदे आणि ते नको. मी घरचं आवडते, मग तिथून आलं का तवर मी सगळं घरचं आवडते. मग तिथून आले का तुम्ही आपण खायची मग आता सगळं बीज दूध करून सांगायचं का मग वावर मोकळं होईल नांगायला. नांगरायचं ते याला पण वाट्याला. मग कपाशी लावायला आता लोक आखीची लस लावलं लोकांनी कपाशी. कापूस आताच नाही लावायचो आपल्याला पाऊस पडतो चांगला. हा ना मग पाऊस आताच नाही. पाऊस पडल्यावर मग तवर आपलं रान नीट करावं लागेल ना. वावर नीट करून खायचं ना. मका घ्यायची उपटून घ्यायची मका मग. नाही कापून कापून घ्यायचं बर बर. आणि परत बाबा धुऊ राहिलेत गाडी आता पाणी मार राहिले दोनही राहिले. चला आता बाबा बसलेत गाडीत गाडी पुसली पण आता निघालो. आलाय कुठं नाही. हा पाठीमाग पुसला ना. काच साप मागचं दिसलं पाहिजे. चला मावठ्याला आता पाथर्डीतून आता बाहेर निघलोय आपण. चाललोय आता. बाबा रस्ता हुकले होते. बाबा म्हणले नाही नाही तिकडून सरळ जायचंय आपल्याला. हनुमान मंदिर आहे तिकडून. जर कोणी पाथर्डीचं असलं ना तिकडून जायचं. नाही नाही म्हणलं इकडून जायचं. तवा चाललोय आता सरळ रस्ते. बाबाला रस्ताच आठवा ना. ते रस्ता नाही आठवला मला. लय दिवसातून आले ना ते त्याच्यामुळं. नाही लय दिवसातून नाही ते रस्ता. ते चाकवा देतो तो रस्ता. चाकवा देतो तो रस्ता. नाही ते तसं पुढं जातोय तो. ते मग आम्ही आलतो ना एकदा. आम्ही सरळ गेलो होतो. ते दिसानाच माउंट देवीचं वेश दिसाना. यायला म्हणलं कुठे गेलं गाडी आता. हे पर तिकडून वळून पर वावराने आलो होतो आम्ही. काय सांगतो चिखलात. हा पावसात लय बेकार काम झालं ते. पावसात सगळं चिखलच चिखल. सगळं त्यात झालतो आम्ही. चला भाऊ आबळ बी आलेत आता मरणाची. पाऊस होतो काय काय माहिती बाबा. चला आता पोहोचलोय आपण. पान फुल पण घेतलंय. हार नाही सॉरी आपला नारळ. हा तेच आलं. चला बघा माऊंठा देवीचं मंदिर. चला बाबा काय झालं. काय नाही झालं काय. सीट बेल्ट काढा ना. ते तिथून काढा ना. ते बटन दाबा. लाल बटन दाबा खाली. ये इकडचं लाल बटन. हे का हा दाबा ते. दाबा ना. निघलं का. असं कसं काढलं घातलं होतं. पुत्र चला येऊ दर्शन करू. एकदम फ्रेश वातावरण आहे. एकदम फ्रेश वाटलं बघ. नारळ ते फक्त वरती व्हायचं. परत प्रसाद घ्यायचा थोडा आणि यायचं मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. चला बरोबर आलो पण आपण पोहोचलोय मंदिर जाण्याचा रस्ता. हा बरोबर आहे. नाही मागच्या वेळेस तिकडून गेलो त्याच्यामुळे म्हणलं आहे फिरून जावं लागत काय काय माहिती. इकडून आहे ना लय फिरून जावं लागेल आपल्याला. तिथून तर जावं लागत आहे. तिकडून इथून लगेच वरती आहे. चला तुम्हाला वाटलं इकडून जास्त चालावं लागेल. तिकडून कमी चालेल. आला गर्भगृह. आला गर्भगृह आला. चला आता शूटिंग नाही काढून द्यायची. तेव्हा तिथं मंदिराचं हे. चला हळूहळू दमले काय. इथं आता शूटिंग नाही काढून द्यायची. त्याला दर्शन घेतो. आपण आहे ना इथून असं फिरून आलो आणि हे बघा इथून सरळ यायचं होतं फक्त. चला आता इथून सरळ यायचं होतं फक्त आणि मला तिकडून फिरून आलं. इथून किती लांब होत ती. आठवलं आजीन ते इकडे समोर राहायच्या. हा आजीन ते समोर राहायच्या तिथं. आणि किती 2 पायऱ्या चढायच्या होत्या. पण बाबाने चालत फिरत पर सगळं मंदिरात चक्कर. चला एक तऱ्हेने चांगलंच झालं. मंदिरात चक्कर झालं. इकडचे जे राहतात ना नवरात्रात वगैरे त्यांना यायला इथून मार्ग आहे असा. चला आता झाले दर्शन. निघालो आता आम्ही. आत्ता ऊन पडलं बरं का. इतकं ऊन नव्हतं ना. आत्ता असं ऊन पडलंय काय सांगाव बाहेरूनच.
एक बोट दोन बोट. चला निघू आता हळूहळू. चला. चला निघायचं का बाबा मग आता? चला. हा? चला. चला येतो आता. येतो म्हणजे परत येऊ आता नंतर. चला आता घरी. लय काम आहेत आता. काय रे बिऱ्या उचलायच्यात मग. अरे अरे आरडायला लागले रे. काय झालं यांना? काय झालं आजी? कोणलं होतं? कोणाला मारलं? ती काय लागलं? आणि तिथं काय गेलं तुम्ही मग? आता खालची मका आणायची आहे. आपल्या ट्रॉलीचं आहे ना हे तुटलं होतं इदलचं जरा, त्याच्यामुळे आहे ना ट्रॅक्टरला न बांधता डायरेक्ट गाडीलाच बांधली. आता थोडी वाकडी आहे. चला पण आणू तेवढं होईल तेवढं. आता चला बाबा. सरकी सरकी कोणती सरकी? निघू का? काय म्हणते सरकी नाही ओढ होतं ना. हा चला मला दोन्ही हात लावावं लागतं. सरकी नाही ते काय म्हणते मका मका काढायची. चला चला बा. आता अर्धी होत आली माझी वळ. बाबाची बी अर्धी होत आली. तुम्हाला कधी असं मनात आलंय का बाबा एवढं ऊन पडतं एवढं हे पडतं, जंगल असे सुकत का म्हणून नाही का म्हणजे झाडं बिडं असे सुकत का म्हणून ते सतत हिरवे का म्हणून असतात? त्याच्या मागचं एक रिझन आहे. हे बघा आता हे ना जंगलात असा पाला पाचोळा पडलेलाच असतो. पाऊस झाला का पाला पाचोळा आहे ना असं बाष्पीभवन होऊन देत नाही आणि पाणी तसं जमिनीतच राहतं. त्याच्यात सगळ्यात भारी उदाहरण हे. आता हे आपण गावाचं आहे ना हे खळं केलं होतं इथं आणि त्याचा भुसारा थोडा इथंच पडला होता. आता जिथं जिथं खळं केलेलं आणि जे भुसारा आहे ना तिथलचे मका बघा तुम्ही अशी हिरवीचे, आणि जिथं नाही आहे ना माती आहे ना ते डायरेक्ट हे मका आहे ना हे झालेली आहे वाळून खाली पडलेली आहे. हे बघा आता हे तुम्ही उकरीला जरी ना बघा सगळं काळा काळा कलर आहे नाही सगळा. आणि पाणी असं इथं आहे ना असं वलावाच आहे सगळं इथं. आता इकडची माती बघितली ना एकदम कडक वाळलेली असन, पण हे बघा पाणी अजून तर सासून धरलेलं आहे. पाणी उडून गेलं नाही आणि त्याच्यामुळं ते पाणी काय होतं बाष्पीभवन होतं त्याचं, पण तेच या भुशात अडकतं आणि तेच खाली पडतं परत. त्याच्यामुळं बघा किती गार वाटतं इथं. हे बघा सगळं चिखली आहे बघा हे सगळं चिखली, आणि याच्यामुळं पाणी मकाला भेटलं. आता याला महिना झाला असं बाप पाणी नाही दिला आहे ना. महिना झाला याला पाणी नाही दिलं आपण. महिना झाला आहे तरी महिना नाही झाला तरी हिरवीची हिरवी आहे. आणि दोन दिवस झाले पाऊस होऊन. 2 दिवसात तर काय अशी होणार नाही. पावसामुळेच नाही झालेली. बघा किती नियमात चालणार आहे निसर्ग. एकदम असं काय डोकं असन बाबा, कायच विषय असन बघा नाही. हे पण ओलं आहे. आता हे पावसामुळं असन कदाचित, पण इतक्या खाली तर पाऊस जायचा नाही कारण की हे ना 6 इंचाची थर आहे. इतक्या खाली तर काय जायचा नाही पाऊस. कायच भारी हो. पाणी जर वाचवायचं असलं ना भाऊ अशी शेती करायची. कच झाला आताला काळं नाही रक्ते. चला बाद झाली. दोन वाफे काढलेत आता. तिकडचे ते वाढलेले करू. आता बाप पण राहिले वली घ्यायची काढून सगळी, आणि बाकीची वाढलेली ना गौरीला बकऱ्याला आणू 1-2-3 दिवस चरायला. सगळं गायब करते त्या. ओके आता फक्त इदलचं एवढं तुकडा हिरवा राहिला आहे 3 या, बाकी मग गौरीलाच आणू झालेलं आहे चिथर झालेलं आहे. हां आणि काँग्रेस असं तिला तो असं कोयते आणायचे आणि तसंच राहून द्यायचं. हा तिथंच टाकायचं. आजी आले बाबा. आजी काय ते मिरच्याला आले, ते मिरच्या काढायला आल्या. चला अरे हिच्या मागं लागलं होतं ते दोन्ही न रे काय दोन्ही बी हे ते दोघं. हा ते 2 नर बरं केलं आता. हिच्या पाठी मागं लागले. काय बडे आपल्याला का ना. आम्ही इकडे मशिनीकडे आलो होतो पा. आता 2 मशीन लागले दुसऱ्या पण. काय मोठे कडक फोडलेत होते नी. चांगले एडिट करून टाकलं ना तो व्हिडिओ. चला आता नदीकडे आलो होतो बांधाऱ्याकडे. आपल्या इकडं नदीचं खोलीकरण चालू आहे आपलं. इकडे JCB चालू आहे. आता संपतच आलेत बरं का. 2-3 गेले आता. हे शेवटचं भर राहिलेत आता. काय डेंजर आहे भाऊ.
एवढं लय मोठे दगड काढले ते बघा किती मोठा दगड येऊ. किती बकेट झाले रे? पाडला. हे आता बंद झालं मशीन, हे बी चालू होतं आता. चला ओके. ओ दाना दाना आरडती बघ. टाकून त्याला काही घेतलं नाही. टपाटप देतोय टाकून देऊ. ते बघणार बॉडी सगळी फोटो आहे वाकून नाही गेले ते. हा टच पडले बरोबर त्याला. बाद झालं ती डाग. अरे दादा बाद झालं ती गाडी बरं आता भरून झाली. अजून काय करायचं इतकं काय भरायचं नुसतं. फुल झाली ती गाडी, फुल लोड आलाय तिच्यावर. अरे लाग नाही. नाही मला वाटलं केलं. रिवर्स मारतो काय काय करू राहिलाय. चालला देव चल आता झाली शेवटची गेप. वरचं लेवल करणार. हा 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 सांडाव नाही म्हणून. हा पोटोळी गाडी अख्खी हलू राहिली. गाडी दणादण हलू राहिली अडे. किती टन माझं मुरुम असेल रे आता त्यो. अरे ते टनाचा विषयच नाही करायचा. किती टन असेल त्यो. टन कॅपॅसिटी असेल सांगा तिला डेंजर असेल. चल याच्यापेक्षा ती बकेट मोठी आहे राव. त्याची बकेट मोठी आहे लगेच दिसते. चला तर मंडळी आता आपण बी आजचा व्हिडिओ इथं संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.